आता पाहूया दिवसभरातल्या टॉप 9 मोठ्या बातम्या। शरद पवारांचे पुढील 4 दिवसांचे सर्व कार्यक्रम तब्येतीच्या कारणास्तव रद्द। शरद पवार सिल्वर ओक निवासाने विश्रांती घेणार। ओबीसी आरक्षणाबाबत निर्णय होईपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही, ओबीसी नेते विजय वडेट्टीवारांचा इशारा। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये साधारणतः 50,000 जागा ओबीसींच्या असल्याचीही माहिती। पवारांवर टीका केल्याशिवाय अमित शहांना समाधानच मिळत नाही। पवारांनी घेतलेले निर्णय वाचले तरी शहांना कळेल, वडेट्टीवारांचं प्रत्युत्तर। पवार साहेबांवर टीका महाराष्ट्रात केल्याशिवाय अमित शहांजींना काही स्टेटमेंट केल्याचं समाधानच मिळत। केवळ या घेतलेल्या निर्णय वाचले तरी अमित शहा साहेबांना पवार साहेबांनी केलेलं कार्य कळेल। सहकारी कारखानदारांना ब्लॅकमेल करून भाजपमध्ये प्रवेश। अमित शहा सहकार क्षेत्राला शेअर मार्केटप्रमाणे चालवण्याचा प्रयत्न करतात। संजय राऊतांचा पलटवार। अमित शहा म्हणतात म्हणून त्याच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे असं नाही। महाराष्ट्रातल्या सहकार क्षेत्राला घरघर लागली ते अमित शहा सहकार मंत्री झाल्यापासून। एक दिवस जमाल गोटा एकनाथ शिंदेना मिळणार। ईडीचा जमाल गोटा मिळाल्यानं शिंदे पक्षातून फुटले। संजय राऊतांचा शिंदेना प्रत्युत्तर। एक दिवस हा जमाल गोटा एकनाथ शिंदे नाही मिळणार आहे। या जमाल गोट्याच्या गोष्टी आम्हाला सांगू नका। तुम्हाला ईडीचा जमाल गोटा अमित शहाने दिला म्हणून तुम्ही पक्षातनं फुटलात। जमाल गोटा काय असतो? ईडी आणि सीबीआय आमच्याकडे आला उद्या 2 तासासाठी, आम्ही या सगळ्यांना जमाल गोटे देऊ। माजी आमदार अनिकेत तटकरेंनी गोगावलेंचं आव्हान स्वीकारलं। माझी सुद्धा पालीच्या बल्लाळेश्वर मंदिरात येण्याची तयारी। दूध का दूध पाणी का पाणी होऊनच जाऊ दे, अनिकेत तटकरे यांनी दिलं आव्हान। तटकरेंनी आम्हाला पाडण्याचे प्रयत्न केले, गोगावलेंनी केलं होतं वक्तव्य। रोह्यात यायचं असेल, दहावीर महाराजांच्या इथे महाडला यायचं असेल तर वीरेश्वर महाराजांच्या इथे आपण जाऊ। अलिबागला असेल तर कणकेश्वरला सुद्धा माझी येण्याची तयारी आहे। जिथे कुठे सांगतील त्या मंदिरात येण्याची अनिकेत तटकरेची तयारी आहे। दूध का दूध पाणी का पाणी एकदाच होऊन जाऊ दे। छावा चित्रपटातील छत्रपती संभाजी महाराजांचा लेझिम गाण्यावर असणारे आक्षेपार्ह सीन हटवा। दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांना उदयनराजेंच्या सूचना। दिग्दर्शक उतेकरांकडून सीन हटवण्याची ही ग्वाही। मला वाटतं लेझिमच्या ह्याच्यावरनं काय झालं असेल किंवा ह्याच्यावरनं जे काय झालं असेल किंवा कोणाचा आक्षेप असेल ते थोडंसं आपण जरा त्याचं त्या संदर्भात थोडंसं हे करून लवकरात लवकर आपण रिलीज करावा। कोल्हापुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईच्या चरणी लीन। शिंदेंकडून मंदिरातील मातृलिंगाचंही दर्शन। उत्तम जानकरांचं दिल्लीतील आंदोलन स्थगित। जंतर मंतरवर आंदोलन करण्यास परवानगी नाकारली। जानकर 1 फेब्रुवारी नंतर सर्व राजकीय पक्षांशी बोलून पुढील दिशा ठरवणार। प्राचार्यांनी आणि आम्ही ऍप्लिकेशन डीसीपीला केलं होतं, त्यांनी परमिशन नाकारलेले आहे। त्या ठिकाणी बॅरिकेड लावलेले आहेत। 1 फेब्रुवारी नंतर मात्र आम्ही सगळ्या राजकीय पक्षाशी या जंतर मंतरवरती यायचं असं नियोजन आहे।